संघ, आर्या 11 वाघाची वाडी, विपक्ष गीतेश प्रतिष्ठान, जगदंब सासने असे 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. भाविन पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला षटक प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये भाविन आपल्याला पाहायला मिळतील. 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर डीप मध्ये लॉंग ऑफ, एक खेळाडू काउस कॉर्नर क्षेत्रामध्ये शॉट एक्स्ट्रा कव्हर, शॉट स्वीपर कव्हर, शॉट बॅकवर्ड पॉइंट, शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग. आणि येस आपल्याला पाहायला मिळतात. रिव्ह्यू घेण्यात आलाय. एक्झॅक्टली आपण बघू शकतो. वाईट साठी हा रिव्ह्यू घेण्यात आलाय, आपण पाहू शकतो. फेअर डिलिव्हरी सर, फेअर डिलिव्हरी. किसन मामा देसले साहेबांच्या वतीने सुवर्ण संधी असेल ती म्हणजेच फलंदाजांसाठी 3 बॉल 3 सिक्सर, 500 रुपयाचं पारितोषिक आणि आयोजन समितीला देखील 500 रुपये आर्थिक सहकार्य. आणि आयोजन समितीच्या वतीने देखील त्यांना रिटर्न गिफ्ट आहे लकी ड्रॉचं कुपन. त्यांचं देखील सहर्ष स्वागत करणार आहोत. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 4 ऑन द बोर्ड. 4 धावा धाव फलकावरती. भावींच्या विरोधामध्ये आक्रमकता आपल्याला पाहायला मिळते. मैदानावरती आपण पाहू शकतो डीप मध्ये फिल्डर आहेत. मिस्टेक झाली आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे लॉंग ऑनच्या दिशेला खणखणीत स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल सीमा पार, A1 क्वालिटीचा दमदार षटकार. अर्जुन दादा अंधेरे साहेबांच्या वतीने आम्हाला आर्थिक सहकार्य लाभले, त्यांचं देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करणार आहोत. आणि त्यांना देखील रिटर्न गिफ्टच्या स्वरूपामध्ये आपण लकी ड्रॉचा एक कुपन देखील देतोय. त्यांचं देखील मनापासून आभार असेल. आता पहिला दिवस आहे, पावत्या संपतील सर्व. धावसंख्या फलकावरती एका धावेच्या मदतीने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 11 या आकड्यावर. आर्या 11 वाघाची वाडी, विपक्ष गीतेश दत्त प्रतिष्ठान, जगदंब सासने असे 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. भावींच्या विरोधामध्ये आक्रमकता आपल्याला पाहायला मिळते. स्पेशली ज्या प्रकारची बॅटिंग आतिश करतायत ती कमालीची फलंदाजी. एक स्लॉट मधला बॉल लॉंग ऑनच्या दिशेला सिक्सर पाहायला मिळाला. एक हाफ ट्रॅकर बॉल होता. स्क्वेअर लेगच्या दिशेला चौकार देखील पाहायला मिळाला. यावेळेस देखील बॅकफुटला आले, थोडंसं पंच करण्याचा प्रयत्न होता. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो आणि आलेली सिंगल पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 12 या आकड्यावरती पाहायला मिळते. 12 ऑन द बोर्ड. विघ्नेशी अंधेरे, अर्जुन दादा अंधेरे यांचे चिरंजीव यांची उपस्थिती पाहायला मिळते आणि त्यांचा आपण सन्मान करतो या स्पर्धेच्या वतीने. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 12 धावा धाव फलकावरती. आणि शेवटचा बॉल असेल भावीन, थोडेसे मागणे ठरले त्यावेळेस. फुलटॉस बॉल स्लोवर वन ऑन साइडला टर्न केलाय. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर, मिड विकेट मध्ये फिल्डर, फक्त बनतील दर्शक. आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलेला 4 धावेंसाठी शेवटच्या बॉल वरती चौकार. अंत बला तो सब बला. शेवटच्या बॉल वरती चौकार आलाय. चौकाराच्या साथीने षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय, जाऊन पोहोचलाय 16. 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. मैदानावरती ज्या प्रकारची आपल्याला फलंदाजी पाहायला मिळते अगेन्स्ट वाघाची वाडी, तर ही गरजेची आहे. ज्या प्रकारची वाघाची वाडी संघाची फलंदाजी आहे, तर तुम्हाला धावा बनवणं अतिशय महत्त्वाचं आहे. जर तुम्ही धावा बनवल्या तर मात्र धावा डिफेंड होऊ शकतात. कारण वाघाची वाडी संघाची बॅटिंग लाईनअप क्वालिटी आहे, स्ट्रॉंग आहे. आणि स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप विरुद्ध तुम्हाला ज्या वेळेस एक टार्गेट ठेवायचा असतो, तो प्रति षटकामागे 12-13 प्लस ठेवणं गरजेचं आहे. आणि तोच मैदानावरती टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. षटक क्रमांक पहिला समाप्त, धावसंख्या 16 या आकड्यावरती पाहायला मिळेल. मैदानावरती आपण पाहू शकतो षटक क्रमांक 2 ला झाली आहे सुरुवात. आणि प्रतीक्षा कांद्यावरती जबाबदारी टीम वाघाची वाडी या संघाकडून. पुढील मॅच सई विपक्ष रामेश वर आवगाव असे 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाले ऑन साइडला. डी बॅकवर्ड पॉइंट, बी डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल फेकून दिले सीमा पलीकडे. सिक्सर आणि आयवा जेल. सो येस, इयरबड्स देखील घ्यायचे. आयवा जेल आहे, ये भाऊ, इयरबड्स आहेत तुला. धावत ये. 2 बॉलच्या अगोदर आला नाही तर इयरबड्स मिळणार नाही, त्यामुळे धावत ये. आला आला.
कॅमेरामॅन फोकस करो जल्दी. एक इयरबड साठी काय काय करावं लागतंय. यावेळेस देखील एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला मिस्टेक. डाऊन द बॉल फिल्डर येतील. कॅच झाली कंप्लीट आणि फलंदाज झाले बाद. विकेटचं पडताना जी कोंडी होती ती कोंडी फोडण्याचं काम मैदानावरती करण्यात आलंय. फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन होत असताना कमलेश शाखेळीचा अंत. कमलेश बॅक टू दी पवेलियन. ज्या प्रकारची गोलंदाजी अपेक्षित होती अगदी त्याच प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. वन्स अगेन कमबॅक होत असताना क्रिकेटचा सी फॉर कंट्रोल दाखवला आणि सी फॉर कमबॅक करत असताना फार चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. 22 वरती पहिला धक्का बसेल आणि याच दरम्यान काशीनाथजी देसले साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळेल. दादांचं सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या वतीने. 22 ऑन द बोर्ड. 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गुरुनाथजी खंडवी यांनी ती झेल स्वीकारली. आयफोन ब्रँडचे ते इयरबड्स आहेत. कॅमेरामॅन फोकस करत असताना आपल्याला पाहायला मिळतील इयरबड्स आपण देतोय. आयफोन ब्रँडचे आहेत. 25,000चे ते इयरबड्स आहेत. राजेंद्रजी देसले यांच्याकडून सौजन्य आपल्याला ते इयरबड्स मिळाले. त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करतो. अभिनंदन भाऊ. या स्पर्धेमधील पहिला आयबाद झेल आणि इयरबड्स समान तुझ्या नावावरती आहे. अभिनंदन असेल तुझं. 3 चेंडूंचा खेळ झाला. षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती पाहायला मिळतोय. यावेळेस देखील व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. अवांतरची धाव फलकावरती होईल. 8 धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 24 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. किसन मामा देसले साहेबांच्या वतीने सुवर्ण संधी असेल. 3 बॉल 3 चौकारासाठी 100. 3 बॉल 3 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. मैदानावरती आपण पाहू शकतो ज्या प्रकारचे स्ट्रोक सिलेक्शन पाहायला मिळत आहेत ते कमालीचे स्ट्रोक सिलेक्शन आहेत. मात्र फिल्डिंग अप्रतिम दर्जाची पाहायला मिळते. क्वालिटी स्टँडर्ड जो दिसतोय तो एक वेगळ्या दर्जाचा फिल्डिंगचा आपल्याला पाहायला मिळेल. स्पेशली ज्याप्रमाणे वाघाची वाडी हा संघ खेळतो. ओव्हरऑल बॅटिंग बॉलिंग आणि फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये फार चांगली कामगिरी ओव्हरऑल आपल्याला पाहायला मिळते आणि तेच मैदानावरती या मॅचमध्ये देखील दाखवत असताना 22चं षटक थोडंसं मागडं ठरलं. मात्र कमबॅक करावा लागेल. स्लॉट मधला बॉल मिसहिट पाहायला मिळतोय. बॉल हवेमध्ये. फिल्डिंगचा स्टँडर्ड फिल्डिंगचा दर्जा हा वेगळाच असतो. आपण नेहमी पाहतो वाघाची वाडी संघाला संपूर्ण समर्पण देत असताना मैदानावरती विकेटचं पतन होत असताना फलंदाज बाद होतील. अतिशय खेळीचा अंत. जो खेळाडू रेड आउट फॉर्म मध्ये होता, जो खेळाडू चांगल्या टच मध्ये होता, असा खेळाडू मैदानाच्या बाहेर. गडी गमावलाय दुसरा बॅटिंग करत असताना टीम इथे सुद्धा प्रतिष्ठान जगदंब सासने संघाने. फलंदाज अतिश बॅक टू दी पवेलियन. भालचंद्र दवणे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळेल. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. कमबॅक झालंय वाघाची वाडी संघाचं, पण मैदानावरती रन बनवणं गरजेचं आहे सासने संघाला. समोर एक नामांकित आणि बलाढ्य संघ खेळतोय, पण त्या बलाढ्य संघाला देखील तुम्हाला नमावावं लागेल. कुठला खेळाडू आहे, कुठला संघ आहे, त्याला न बघता बॉलला बघणं गरजेचं आहे. बाउंड्री लाईन पाहणं गरजेचं आहे. प्रत्येक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकणं गरजेचं नाही आहे. प्रत्येक बॉल तुम्हाला अगदी मेरिटनुसार खेळणं अतिशय गरजेचं असतं. त्या मेरिटनुसार खेळलं जाईल का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असेल. आपण पाहू शकतो पहिली ओव्हर जबरदस्त राहिली 16 रनांची. मात्र त्यानंतर दुसऱ्या ओव्हरची सुरुवात देखील षटकाराने झाली. त्यानंतर कमबॅक करू शकले नाहीयेत. यावेळेस लोवर फुल टॉस मिड ऑफ विकेट लॉंग ऑफ मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय मैदानावरती. फिल्डिंग अप्रतिम पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो आणि तोपर्यंत मैदानावरती एक धाव कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सरकत असताना 27 धावा धाव फलकावरती. 22च्या षटकामध्ये 16, या षटकामध्ये तब्बल 11 धावा आपल्याला फलकावरती पाहायला मिळाल्या. म्हणजेच काय तर कमालीची गोलंदाजी आणि 2 महत्वाचे विकेट देखील कॅरी होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. हे महत्वाचं आहे.
मैदानावरती तीच गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे 50-50 मॅच आपल्याला पाहायला मिळेल. वाघाचीवाडी संघासमोर तुम्हाला बॅटिंग करत असताना जवळपास 65 to 70 रन्स बनवणं गरजेचं आहे. अंडर फ्लड लाईट्स या संघाला आपण पाहिले फार चांगली कामगिरी नेहमी करतो. असं संघ वाघाचीवाडी इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. प्रतीक आणि भाविन या दोघांच्या वतीने आपण पाहू शकतो थोडीशी मागणी गोलंदाजी झाली आणि म्हणून काय तर प्रमोदचं आपण पाहू शकतो बॉलिंग ट्रॅकवरती इंट्रोडक्शन आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 मध्ये प्रमोदच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं तितकंच गरजेचं राहणार आहे. षटक क्रमांक 3 ला होती सुरुवात. धावसंख्या फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जाऊन पोहोचली आहे 27 या आकड्यावरती. 27 ऑन द बोर्ड. 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज तयार रमकार. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती सागर आपल्याला पाहायला मिळतील. एकीकडे वाघाचीवाडी संघ आणि दुसरीकडे जगदंब सासने स्वर्गीय गीतेशदादा प्रतिष्ठान. जगदंब सासने इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दुसरीकडे आर्या 11 वाघाचीवाडी असे 2 नामांकित संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. त्यावेळेस देखील आपण पाहू शकतो ज्या प्रकारची अपील होती जोरदार अपील पाहायला मिळाली. लॉफ्टेड स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न मात्र एस्टनच्या मागे एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला एसटी रक्षक पाहायला मिळत आहेत. ज्ञानेश्वर ज्यांची कमालीचं एसटी रक्षण आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाज तयार होत असताना पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉल जो मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. कमालीचा कमबॅक होईल का मैदानावरती हे देखील पाहणं तितकंच गरजेचं राहणार आहे. गोलंदाज तयार. 2 षटकं 27 धावा धावफलकावरती ॲड झाल्या. मात्र या षटकाची सुरुवात प्रमोदने फार चांगली केली. एसटी रक्षण ज्ञानेश्वर यांचं फार लाजवाब राहिलं. पुन्हा एकदा मैदानावरती कट करण्याचा प्रयत्न होता. वाईट बॉल ऑफस्टम्पच्या अतिरिक्त बाहेर हा बॉल ट्रॅव्हल होतोय. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. नॅचरल अँगल नैसर्गिक कोन क्रिएट करत तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. एसटी रक्षकाचं फार चांगलं टेक आणि एसटी रक्षकाची ज्यावेळेस उल्लेख होतो त्यावेळेस योगराजी बुटेरे सर आपल्याला बघायला मिळतात. पोई संघासाठी फार चांगलं मास्टर माइंड एसटी रक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. सध्या ते आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात आणि वन ऑफ द फायनेस्ट विकेट कीपर आणि मास्टर माइंड म्हणून योगराज सरांची ओळख आहे. ऑन दी लाईन बॉल आहे सर. येस बॉल असेल. सो रिव्ह्यू रिटीन करण्यात आलाय. सिक्सर किंग कुंदे गावाची रन मशीन म्हणून ओळखले जाणारे संकेत दळवी यांच्याकडून सुवर्ण संधी सागरसाठी आहे. 3 बॉल 3 सिक्सरसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. संकेत दळवी देखील ही मॅच एन्जॉय करतात. यावेळेस बॉलिंग स्वीप मारण्याचा प्रयत्न होता. फिल्डिंग अप्रतिम होती मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय. 4 धावेंसाठी अखणखणीत चौकार देखील पाहायला मिळतोय. जबरदस्त स्ट्रोक. बॉल सीमा पलीकडे चौकार आलेला आहे. चौकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती 32 पाहायला मिळेल. असं वाटत होतं हे षटक चांगले राहील मात्र त्यानंतर काय कमालीचा कमबॅक पाहायला मिळतोय. स्पेशली फलंदाज सागरच्या वतीने. सागरवरती आपण पाहू शकतो पारितोषिकांचा वर्षाव. संकेत शेठ दळवी कुंदे गावाची रन मशीन आणि सिक्सर किंग म्हणून ओळख आहे. त्यांच्या वतीने हा आपण पाहू शकतो पारितोषिक. 3 बॉल 3 सिक्सर सागरसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. आतापर्यंत जर विचार केला तर आपण पाहू शकतो 8 धावा ज्या मात्र खर्च झाल्यात. 1 सिंगल 1 चौकार 1 डबल आणि 1 वाईड. येस 7 झाल्यात. सो 7च धावा असतील. आणि मैदानावरती आपण पाहू शकतो अजून एक चौकार पाहायला मिळतो. वाघाचीवाडी संघ थोडंसं अडचणीमध्ये जरूर सापडलाय.
धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सरकत असताना 38 38 धावा धावफलकावरती आणि जगदंब सासने अर्थात स्वर्गीय गितेश दादा प्रतिष्ठान जगदंब सासने संघ मैदानावरती चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती 38 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. बरोबर 14 मिनिटं 14.5 मिनिटं झालेत याची नोंद करून घ्यायची आहे. पाणी वगैरे सर्व आपण पाहू शकतो मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. सो चांगली संकल्पना पाहायला मिळते. कुठल्याही प्रकारचं डिस्टर्बन्स क्रिएट होऊ नये म्हणून ही फार चांगली संकल्पना आपल्याला पाहायला मिळते आयोजकांच्या वतीने. त्यांचं आपण विशेष कौतुक करणार आहोत. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक 38 38 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅचचा आपण टॉस देखील करणार आहोत. शही संघाचे कर्णधार रामेश्वर रावगाव संघाचे कर्णधार. चला टॉससाठी रिपोर्टिंग करा. आपल्याला नम्रतेची विनंती असेल. शही संघ आणि रामेश्वर रावगाव दोन्ही संघांना विनंती असेल आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचंय. षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होत असताना तिसऱ्या धावसंख्या फलकावरती 38 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक 4ला आता होती सुरुवात. चौथ्या षटकामध्ये कुठला खेळाडू कुठला संघ वर्चस्व गाजवेल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. थोडीशी ड्रिंक्स ब्रेक झाल्यानंतर आपण समीकरण चेंज होताना नेहमी पाहतो. मग तो फॉर्मॅट असो एकदा वेगचा, तो फॉर्मॅट असो फ्रँचायझी क्रिकेटचा किंवा इंटरनॅशनल लीगमध्ये इंटरनॅशनल फॉर्मॅटमध्ये कुठलीही स्पर्धा असो आपल्याला नेहमी पाहायला मिळतो. ज्यावेळेस ब्रेक होतो त्यावेळेस समीकरण देखील चेंज होत असताना षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या समाप्त धावसंख्या फलकावरती 38. आता षटक क्रमांक 4 मैदानावरती सुरू होईल. बॉलिंग ट्रॅकवरती प्रतीकला आपण पाहू शकतो ज्याने 11 धावा खर्च केल्या मात्र 2 महत्त्वाचे विकेट कॅरी केले असा प्रतीक आपल्याला पाहायला मिळेल सध्याच्या घडीला मैदानावरती. बघूया कशा प्रकारची कामगिरी करेल. एंड चेंज होत असताना आपल्याला पाहायला मिळेल चई आणि रामेश्वर रावगाव संघ. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी रिपोर्टिंग करायचे आपल्याला नम्रतेची विनंती असेल. प्रतीक पाहायला मिळतील. षटक क्रमांक 4 मध्ये स्पेल कंटिन्यू करत असताना प्रतीक बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस देखील स्लोवर 1 आपल्याला पाहायला मिळाला. एक्झॅक्टली दिशापासून थोडेसे बरकटत असताना व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला. अवांतरची धाव फलकावरती ॲड होईल. धावसंख्या 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. 39 ऑन द बोर्ड. 39 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. महत्त्वाचं षटक महत्त्वाच्या षटकामध्ये कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं तितकंच गरजेचं येणार आहे. यावेळेस देखील आपण पाहू शकतो खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डिंग अप्रतिम आहे. वेल स्टॉप ज्यावेळेस एखादा बॉल वेगाने जातो त्यावेळेस त्याला थांबवणं अतिशय गरजेचं आहे. फंबल खेळाडू होतात मात्र कधी कधी असं असतं की ग्रामीण गटामध्ये खेळत असताना बॉलला थांबवणं अतिशय महत्त्वाचं असतं. तेव्हा जाण्यापेक्षा धाव थांबल्या एखाद 2 एक्स्ट्रा धावा जरी गेल्या तरी एखाद 2 धावेंनी प्रभाव पडतो. पण फिल्डिंगचा स्टँडर्ड तो देखील राखणं गरजेचं आहे. यावेळेस बॉल हवेमध्ये डाऊन द बॉल 2 खेळाडू येत होते. नोमॅन्स लँडमध्ये बॉल पडतोय. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू जोपर्यंत बॉलवरती येईल मैदानावरती थोडीशी मिस्टेक पाहायला मिळते. सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्शन आपल्याला पाहायला मिळतोय आणि आपल्याला पाहायला मिळेल धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना जाऊन पोचली आहे 42 या आकड्यावरती. 42 ऑन द बोर्ड. 42 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. कीपरच्या हातामध्ये जर बॉल गेला तर मात्र बॉल डेड असेल याची देखील नोंद करून घ्यायची आहे. असा परिसर क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सर्वांचं सहर्ष वन्स अगेन स्वागत असेल. शनिवारी ओपनचे सर्व संघ इन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि संडेला देखील ओपनचे सर्व संघ इन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे दर्शकांची तोबा गर्दी देखील आपल्याला पाहायला मिळेल ती मात्र शंकाच नाहीये. धावसंख्या फलकावरती 43 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. महत्त्वाची मॅच आहे. वाईट त्यानंतर सिंगल त्यानंतर डबल आणि पुन्हा एकदा सिंगल आपल्याला पाहायला मिळेल.
सिक्सर पाहायला मिळतो आणि पंचांकडून आपण पाहू शकतो तिसऱ्या पंचांची मागणी देखील करण्यात आली आहे. धावफलकावरती असतील आणि पुढचा बॉल फ्रीटचा असेल म्हणजे आता ओमकारसाठी सुवर्ण संधी आहे. त्या सुवर्ण संधीचं सोनं करू शकेल का ओमकार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं राहणार आहे. धावसंख्या 50 अप आणि फुलटॉस बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. फ्रीटचा बॉल जरूर होता. एक्झॅक्टली आलेली सिंगल सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 51 या आकड्यावरती. नंदकुमार दवणे साहेबांची देखील नुकताच उपस्थिती पाहायला मिळेल. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. धावसंख्या 51 या आकड्यावरती पाहायला मिळते. बॉलचा विचार केला 4 बॉल आतापर्यंत झाले. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती आणि वाघाची वाडी संघाला फार चांगलं टफ टार्गेट देऊ शकेल जगदंबा सासने. टार्गेटच्या मागे मार्गक्रमण करत असताना फार चांगली बॅटिंग प्रत्येक खेळाडूच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. मेगा फायनलमध्ये इंडियन टीमने ज्या प्रकारची बॅटिंग केली प्रत्येक खेळाडूने सूर्यकुमार यादवला सोडलं तर जशी कामगिरी केली आहे ना, कमलेश, आतिश, सागर आणि ओमकार ही तशीच कामगिरी करतायत. समोर देखील एक बलाढ्य संघ आहे आणि बलाढ्य संघासमोर खेळत असताना तुम्हाला तशीच कामगिरी करणं गरजेचं आहे आणि प्रत्येक खेळाडू आपापल्या पद्धतीने मैदानावरती फार चांगलं कॉन्ट्रीब्युशन देत असताना फार चांगल्या आतापर्यंत धावसंख्या मेंटेन केली आहे. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल, आय थिंक तिसरा चौथा फुलटॉस बॉल आहे या ओव्हरचा. लाईननी लेंथ मिस करत असताना संपूर्णपणाने 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. फलकावरती धावा 54, 54 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मैदानावरती 4 षटकांच्या अखेरीस धावफलक 54 धावा पाहायला मिळतील. तसेच माननीय श्री सुरेशदादा घोरड साहेबांची देखील नुकताच उपस्थिती पाहायला मिळेल. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. विनंती असेल सुरेशदादा घोरड साहेबांना आपण मुख्य अतिथी मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. 54 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 54 ऑन द बोर्ड आफ्टर 4 ओव्हर्स. 4 षटकांच्या अखेरीस 54 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आता महत्त्वाचा शेवटचं षटक आहे. या शेवटच्या षटकामध्ये मोठी धावसंख्या उभारू शकतील का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. मित्रांनो, जे दर्शक आहेत त्या दर्शकांना विनंती आहे, जो कपडा आहे निऑन कलरचा त्या कपड्यावरती कुणी पाय ठेवू नका, बसू नका. 5 दिवस स्पर्धा आहे आणि ती एक लाईन आहे, ज्या लाईनच्या अवतीभोवती आपण राहायचं नाही आहे. ती एक सेफ्टी लाईन असेल तुमच्यामध्ये आणि खेळाडूंमध्ये. यावेळेस देखील ऑनसाईडला वळवण्याचा प्रयत्न होता. थोडीशी मिस्टेक पाहायला मिळते. फलंदाज मैदानावरती बाद होत असताना पाहायला मिळतील. सागरच्या खेळीचा अंत होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्लॉटमधला बॉल होता, मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, फाईन लेगमध्ये फिल्डर कॅच झाली कंप्लीट आणि फलंदाज झालेत बाद. विकेटचं पतन.
साहिल शेठ घोरड यांची उपस्थिती पाहायला मिळते. आमच्या कानावरती आता न्यूज आली आहे की आज त्यांचा वाढदिवस आहे. वर्षात 365 दिवस, ते 365 दिवसांपैकी एक असतो खास दिवस. तो खास दिवस म्हणजे साहिल शेठ यांचा वाढदिवस. आणि म्हणून नवीन क्षितिज, नवीन पहाट, फुलावी आयुष्यात स्वप्नांची वाट स्मित अस्य साहिल शेठ यांच्या चेहऱ्यावरती राहू, त्यांच्या पाठीशी हजारो सूर्य तळपत राहू. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देणार आहोत. जशी आजची रात्र संपेल तशी साहिल शेठकडून पार्टी असेल सर्वांना, याची देखील नोंद करून घ्यायची आहे. आणि आजचं जेवण देखील साहिल शेठ यांच्याकडूनच आहे आणि नंतर पार्टी देखील त्यांच्याकडूनच असेल. सर्वांना ऑफिशियल, सर्व ऑफिशियल, सर्व आयोजक सर्वांना धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सरकत असताना 55 धावा धावफलकावरती करण मैदानावरती ज्या प्रकारची कामगिरी करतायत, करणच्या षटकामध्ये आपण पाहू शकतो धावा येत नाहीयेत आणि महत्वाची कामगिरी करत असताना इकॉनॉमिकल षटक, कंजूस गोलंदाजी करतायत. महत्वाची परफॉर्मन्स. यावेळेस स्लॉट मधला बॉल होता, मिसहिट पाहायला मिळते. बॉल हवेमध्ये, डाऊन द बॉल, फिल्डरच्या डोक्यावरून. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी. आलेला सिक्सर पाहायला मिळतो. षटकार आला आणि षटकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती 61 धावा धावफलकावरती. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक तरफ आंधी, दुसरी तरफ तुफा. दोन्ही संघ मैदानावरती ज्या प्रकारची कामगिरी करतायत ते कमालीची कामगिरी. यावेळेस देखील पंच केलाय एक्स्ट्रा कव्हर मध्ये. एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट. मात्र स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे, बॉल सीमा पलीकडे आलेला दमदार खणखणीत चौकार. व्हॉट अ स्ट्रोक. पंच केला. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो. व्हॉट अ स्ट्रोक. पंच करत असताना स्वीपर कव्हर मध्ये प्रयत्न फार चांगले होते, मात्र बॉल सीमारेषा पलीकडे आलेला दमदार चौकार. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना पाहायला मिळेल 63 आणि 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आपल्याला 65. आणि यावेळेस पुन्हा एकदा व्हॉट अ स्ट्रोक. धावेंचा उच्चांक गाठलेला आहे. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलेला दमदार सिक्सर. व्हॉट अ स्ट्रोक. फुलटॉस बॉल वरती फुल टोल वसूल करण्यात येतोय आणि ओमकारची बॅट बोलतीये. जबरदस्त फलंदाजी. 3 सिक्सर आणि 1 चौकाराच्या साथीने अफलातून फलंदाजी करत असताना 11 बॉल मध्ये 28 धावेंची विध्वंसक खेळी साकारली आहे. व्हॉट अ स्ट्रोक. शेवटचा बॉल असेल आणि धावसंख्या 71 या आकड्यावरती. जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुढच्या मॅचचा टॉस चई आणि रामेश्वर रावगाव. चला दोन्ही संघांचे कर्णधार लगेच टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. यावेळेस देखील ऑन साइडला व्हॉट अ स्ट्रोक. हाऊस कॉर्नरला क्लिअर करत हा जबरदस्त सिक्सर आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळेल आणि धावसंख्या 77 या आकड्यावरती. 77-78 चं लक्ष. पारितोषिक आहे आणि चई संघ, रामेश्वर रावगाव संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. चई संघ चला लगेच आपण रिपोर्टिंग करायचंय. चई संघ लगेच रिपोर्टिंग करा ही विनंती असेल. 77 धावा कुठल्या गेल्यात. 78 धावेंचं लक्ष. आता ओमकार भाऊ या मॅच मध्ये मजा येणार आहे. जबरदस्त आता मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. बघूया 78 धावा चेज केल्या जातील की नाही याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती वन्स अगेन आपण इन्व्हाइट करूया वन ऑफ द फाइनेस्ट कॉमेंटेटर अँड वन ऑफ द नॉलेजेबल कॉमेंटेटर दीपवीर बिराडे सरांना आणि दीपवीर बिराडे सरांच्या शुभवाणीतून खेळाचं पुढील सत्र. चई आणि रामेश्वर रावगाव संघ त्याला टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. प्रदीपजी शेळके साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम दादा. आपल्याला विनंती असेल आपण मुख्य अतिथी मंचावरती आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत.
तुमच्या शुभ असते. रामेश्वर स्पोर्ट्स रावगण टॉस जिंकत बॅटिंगसाठी स्वीकारले. नेक्स्ट मॅच मध्ये हा डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचतो. ऑनगोईंग मॅचकडे आपण जाऊयात. काही मान्यवरांचं शुभागमन झालंय. प्रदीपजी बांगर ग्रामविकास अधिकारी आणि त्या सोबतीनं उपस्थित झालेत. निलेश दादा शेळके या सर्वांचं स्वागत आहे. वेलकम ऑल ऑफ यू. विनंती या मंचावरती आपले सरचे स्वागत आहे. आणखीन एक हाय स्कोरिंग सामना. त्याचबरोबर पोलीस पाटील नंदकुमारजी कुर्ले देखील उपस्थित झालेत. विनंती या मंचावरती आपले सरचे स्वागत आहे. चला सामना सुरू होतोय. दुसरा डाव 78 टू विन. 78 धाब्यांचं मोठं टार्गेट आता सेट झालेलं आहे. पहिल्या डावात बॅटिंग जबरदस्त राहिली. स्वर्गीय गीतेश दादा प्रतिष्ठान जगदंब सासण्याची गोलंदाजीसाठी हर्षद कापडी दाखल झालेत. तर आघाडीसाठी विकी आणि त्याची सोबत देतोय भाविन. ऑल इज सेट. पहिला बॉल हार्डलेत वरून हलकासा बाउन्स होतोय, निघतोय त्या डेस्टी रक्षकाच्या दिशेनं. पहिलाच बॉल. आता रिव्ह्यूची मागणी केली आहे ती पंचांनी, कारण बॉलर आय थिंक डेंजर झोन मध्ये आला. त्याच कारणासह आता तिसऱ्या पंचांना इन्व्हाइट केलेलं आहे. वाईटसाठी रिव्ह्यूची मागणी होतीये. पहिलाच बॉल डेंजर झोन मध्ये गोलंदाज झाले. गोलंदाजाला ती सक्त वॉर्निंग, ती सक्त ताकीद तर दिलेलीच आहे. फेर बॉल कलवण्यात आलेले. सिरीज योग्य बॉल होता. टप्पा पडल्याबरोबर विथ द अँगल बॉल फिनिश होतोय. तेच पाहिलं थर्ड अंपायर योगराज बुटेरे सरांनी. डॉट बॉलची मात्र झाली आहे सांगता. यावलेला मिस्टर स्टोक बॉल हवेत. मिड ऑफचा फिल्डर आलाय, जज करतोय आणि झेल संपादित. फलंदाज बाद. मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू विकी पारधी माघारी परततोय. खातं खुलं न करता विकीची वापसी झाली आहे. पहिला हादरा बसतोय RI11 जनमान वाघाचीवाडी क्रिकेट संघाला. फलंदाज बाद. राऊंड विकेटनं चांगला आउटस्विंगर टाकला होता हर्षदनं. हवं तसं टायमिंग, हवं तसं बिल्डिंग मात्र विकीला करता आलं नाही. विकी बाद होतोय. पहिला धक्का नुकताच बसलाय. RI11 जर्मन वाघाची वाडीला. नवीन बॅटर ज्ञानेश्वर पादीर अर्थातच DP दाखल होत आहेत. यापूर्वीच्या दोन्ही सामन्यात ज्या टीमनं प्रथमतः फलंदाजी केलेली आहे ती टीम जिंकलेली आहे. डावात चेस होताना यापूर्वीच्या 2 लढतीत आपण पाहिलेल्या नाही. मात्र त्या तिसऱ्या लढतीत जो ट्रेंड आहे, फर्स्ट बॅटिंग विन, तो बदलेल का संघ RI11 जन्मान वाघाची वाडी, हे देखील आता पाहायचंय. चला वेळ जास्त खर्च होतोय. यावेळेला बॅटची कडा. आणखीन एक फलंदाज बाद. तू चल मैं अशी परिस्थिती. आणखीन एक हादरा, आणखीन एक झटका आता लागलाय. तो RI11 जन्मान वाघाची वाडी क्रिकेट संघाला. विकी पारदीप बरोबरीत आता माघारी परततोय तो ज्ञानेश्वर पादीर. दुसरा धक्का. दत्तात्रयजी कापडे यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी 500चं कॅश प्राइज अनाऊन्स होत आहे. शुभागमन होत आहे. प्रकाशजी हरड सायलीला फोटोग्राफीचे सर्व विनंती या मंचावरती आपले सरचे स्वागत आहे. आणि त्यांच्या सोबतीनं त्यांचा संपूर्ण मित्र परिवार उपस्थित झालाय. आम्ही कांडोलकर चषकात सर्व उपस्थितांचं मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत.
ऑन हॅट्रिक संधी आता बनली होती गोलंदाज हर्षद कापडीला आणि दत्तात्रयजी कापडी यांच्या वतीने 500चं कॅश प्राइज देखील विकेट हॅट्रिकसाठी अनाऊन्स होतोय. त्यावेळेला सॉफ्टवेअरनं ड्राईव्ह केला बॉल, चांगला ऑफ ड्राईव्ह आता दाखवलाय. डीपमध्ये लॉंग ऑफला फिल्डर मिळेल ते एक सिंगल धाव आणि सिंगल धावेसहित मात्र चौथ्या चेंडूवरती 78 धावेचं मोठं लक्ष गाठत असताना सध्या खातं खुलं होतंय आर्या 11 जन्मान वाघाची वाडी क्रिकेट संघाचं. आणखीन एक विकेट आली तरी देखील 500चं कॅश प्राइज आहे. यावेळेला खोला टाकलाय बॉल, चांगला वेग आहे गोलंदाज हर्षदकडे आणि सध्या पहिल्या षटकात त्याची प्रभावशाली कामगिरी आपण बघत आहोत. पहिल्या षटकात दोघे एकच धाव, 2 महत्त्वाचे धक्के त्यानं दिलेत. कवी मुरबाडे, सागर कापडी, अमोल घोलोप अँड टीम ओमसाई लाईट इव्हेंट याच्या माध्यमातून या स्पर्धेत खास करून विद्युत प्रकाश झोतात हे अंडर फ्लड लाईट आयोजन आपण बघत आहोत, ज्यांचं चांगलं सहकार्य लाभलेलं आहे. या वेळेला ड्राईव्ह केला बॉल, फिल्डर पण ओव्हररन झालेत आणि अखेर टप्पा घेतल्यानंतर बॉल त्यांच्या डोक्यावरून निघालाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 22 वागच्या बॅटमधून येतोय पहिला 4 चौकार. त्यानंतर ग्रामविकास अधिकारी प्रदीपजी बांगर आपल्या मंचावरती उपस्थित झालेत, त्यांचे सरचे स्वागत आहे. प्रदीपजी बांगर ग्रामविकास अधिकारी यांचा सन्मान यानंतर मुख्य मंचावरती संपन्न होतोय. विजयजी देसले यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करतोय. अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती, आपली भारतीय परंपरा आणि ती परंपरा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जोपासत आहोत. मंचावरती उपस्थित आदरणीय अतिथी ग्रामविकास अधिकारी प्रदीपजी बांगर यांचा सन्मान होतोय विजयजी देसले यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर MPCAचे सचिव निलेश दादा शेलके यांचाही सन्मान होतोय, ज्यांची उपस्थिती आपल्याला आजच्या पहिल्या रजनीत लाभलेली आहे. दादांनाही आपण सन्मानित करतोय. क्रिकेटवरती फार प्रेम आहे. नेहमी स्पर्धा कुठली असो त्या स्पर्धेला आवर्जून ज्यांची सदिच्छा उपस्थिती लाभलेली असते. निलेश दादा शेळके यांचा सन्मान होतोय विजयजी देसले यांच्या शुभ हस्ते. मॅच कंटिन्यू करा, वेळ जास्त जातोय सासनेकर, थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. बरोबर सामना सुरू झालाय त्या ठिकाणी बरोबर 9:51 सालीला फोटोग्राफीचे सर्वेसर्वा प्रकाशजी हरड यांचा सन्मान यानंतर मुख्य मंचावरती संपन्न होतोय विजयजी देसले यांच्या शुभ हस्ते. ऑन साईडला टर्न केल्या बॉल, जोपर्यंत बॅकअप होईल मिड विकेटला मिळते एक सिंगल आणि या सिंगल धाबेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 6 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर जे प्रेक्षक आहेत विनंती आहे थोड्या बाजूला व्हा. त्यानंतर प्रदीपजी शेळके आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. दिनेशजी देसले यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करतोय. या वेळेला शफल झाले, सफल फटका, स्क्वेअर लेगला निघालाय बॉल, हवाई यात्रे करता. इट्स गोइंग अँड गॉन, टावरिंग इट, सिक्सर. 22 वाघ मात्र बरसताना पाहायला मिळत आहेत. षटकारासोबत सध्या धावासंख्या दाफलकावरती फ्लॅश झाली ती 12 ऑन बोर्ड, 12 धावा सध्या स्कोर बोर्डवर. विजयजी वाघ यांचा सन्मान यानंतर मुख्य मंचावरती संपन्न होतोय. विजयजी वाघ यांचा सन्मान यानंतर मुख्य मंचावरती होतोय. दिनेशजी देसले यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करतोय. षटकार येतोय, षटकारासोबत सध्या 12 धावा स्कोर बोर्डवर, 12 ऑन बोर्ड. त्यानंतर हरिश्चंद्रजी आगिवले आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित झाले, त्यांचा सन्मान होतोय. वाईट बॉल आलेला एक एक्स्ट्रा धाव, बॅकफुटवर जात कट करण्याचा प्रयत्न, मात्र लाईन खराब आहे. 1 मोर वाईड. कमलेश कापडीला आपण बघत आहोत सध्या बॉलिंग मार्कवर, बॅक टू बॅक सेकंड वाईड त्याने टाकलेला आहे. सुरेशजी घोरड आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान संपन्न होतोय. इट इज बर्थडे बॉय साहिल घोरड त्यांचे पिताश्री ताडे त्यांचा सन्मान होतोय या स्पर्धेच्या निमित्तानं. आयवा झेलची संधी प्रेक्षकांना गमावली आहे. एअरबड्स आहेत
आणि खास करून मात्र बॉल सीमारेषेच्या बाहेर भ्रमण करतोय. आणखीन एक ह्यूज हिट आलाय. लोव फुलटॉसला पिक केलाय बरोबर मिडल ऑफ द बॅट स्वीट साऊंड टक आणि त्यावर लागलेले 6 धावसंख्येची मोहर. भाविन वाघचा आणखीन एक भव्य षटकार. षटकारासोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत. धावफल कव्हर 20 ऑन बोर्ड. 20 धावा सध्या धावफल कव्हर. शॉट ऑफ लेन समोर फोर्सिबल इट. व्हाट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. आयवा जेलसाठी प्रेक्षकांची झुंबड जरूर वळली होती पण बॉल त्यांच्या आवाक्याबाहेर निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. लांबच लांब दूरच दूर आउट ऑफ द पार्क. ह्यूज हिट सिक्सर. आणखीन एक सिक्सर. स्कोर सध्या 26. 26 धावा धावफल कव्हर. 20 बॉल अजूनही 52. 52 धाब्याची आवश्यकता. RI11 जर्मन वाघाची वाडी क्रिकेट म्हटलं की अंतिम बॉलपर्यंत संघर्ष करणं आणि विजयासाठी नेहमीच प्रयत्नशील राहणं ही आजवर या क्रिकेटची टीमची ओळख राहिलेली आहे. बॅटची आतली कडा मागे चाललाय. बॉल एसटी रक्षकाचं बॅकअप आलंय. धाव हवी होती पण नकार दिलाय तो नॉस्ट्राकरिनला बॅटर दीपकनं. स्कोर 26. स्टेप आउट झाले यावेळेला कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अद्भुत अविश्वसनीय अकल्पनीय फटका. हॉट शॉट ऑफ द नाईट. शॉट ऑफ द टुर्नामेंट. निघालाय बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लांबच लांब दूर येतोय भाविन वाघच्या बॅटमधून. व्हाट अ शॉट. स्टेप आउट झाले. फुल लेंथ होता थ्रू द कव्हर्स. चांगलं टॅबिंग चांगलं मिडलिंग. सो एलिगंट सो ब्युटिफुल जस्ट लुकिंग लाईक अ वाव. ह्यूज हिट सिक्सर. एकाच षटकात मात्र आज चौथा षटकार आलेला आहे आणि सध्या स्कोर आपण बघत आहोत आफ्टर एंड ऑफ फोर्थ. आफ्टर एंड ऑफ सेकंड ओव्हर इक्वेशन जे सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. पडल्या गेल्या 32 आणि 18 चेंडू 3 षटकात अजूनही 15.33 धाब्याच्या धावगतीनं 46. 43 धाब्याची आवश्यकता. कमलेश कापडीचा स्पेल मागणार राहिला. खास करून त्याच्या विरोधात रन्स 27 येताना पाहायला मिळाल्या. 4 षटकार 2 वाईड 1 सिंगल 1 डॉट. दीपक दोरे सध्या खेळतोय स्ट्रायकर एंडला. बॉलिंग मार्कवर. सेकंड स्पेलमध्ये आता फ्रंट लाईन पेसर फ्रंट लाईन सीमर हर्षद कापडीला इन्व्हाइट केलेलं आहे. आउटफील्डचे दरवाजे आता खुले झालेले आहेत. त्याच कारणास्तव डीपमध्ये 5 फिल्डर सध्या बाउंड्री सेव्हिंग एरिया सीमांचं रक्षण करत असताना आपण बघत आहोत. एक्स्ट्रा कव्हर त्याचबरोबर समोर लॉंग ऑन काउ कॉर्नर मिड विकेट स्कोरलेग सेट करण्यात आलेला आहे. पहिला बॉल अपील पण अपीलमध्ये तो फील नव्हता. सेकंडचा कॉल चान्स बनली होती मात्र नकार दिलाय तो भाविनने. एकच धाव लेग बायचा सिग्नल आणि एका धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 33-33. आता विजयाचं समीकरण 17 बॉल आणि 17 बॉलमध्ये अजूनही 45 धाब्याची आवश्यकता. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचं आर्थिक पारितोषिक सौजन्य आपल्याला लाभलेलं आहे. कमलाकरप्पा भोईर यांचं नुकताच शुभागमन झालं. विनंती आपण या मंचावरती आणि त्यांच्या समेत विनायकजी माडसे त्याचबरोबर उपस्थित झालेत. प्रवीणजी भोईर त्याचबरोबर देवेशजी भोईर ज्यांच्या वतीनं प्लेअर ऑफ द मॅचसाठी टी शर्ट स्पॉन्सरशिप आपल्याला लाभलेली आहे. हे आपल्या सर्व लाडक्या अतिथींचं मान्यवरांचं शुभागमन होतं. विनंती या आपलं मनपूर्वक हार्दिक सस्नेह सरसे स्वागत. षटकार आलाय भाविन वाघ सध्या थांबायचं नाव घेत नाही. इंडिव्हिज्युअल नॉट आउट 34 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. या षटकारासोबत सध्या सांघिक धावसंख्या 39-39. विजयाचं समीकरण आता 16 चेंडू आणि 39 धाब्याची आवश्यकता. यावेळेला फुल टॉस पण डाव्या स्टिकला सोडून चाललाय. तेच सांगतात पंच प्रवीण विशेष सर. स्वीपचा प्रयत्न होता मात्र चेंडू बॅटचा संपर्क घडवता आला नाही. आणखीन एक एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धाब्यासहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 40. 40 ऑन बोर्ड. भगवान सराई यांच्या वतीनं 22 साठी 100चं कॅश प्राइज जमा होत आहे. या वेळेला समोर ड्राईव्ह केला मिड ऑफला फिल्डर
पहिल्या अटेम्प्टमध्ये बॉल गॅदर करू शकले नाही. अदरवाईज रनआउटचा चान्स बनला असता, पण एक सिंगल धाव आता सहज कंप्लीट झालेली आहे आणि या सिंगल धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 41. 41 धावा स्कोरबोर्डवर. 2 विकेट आतापर्यंत गमावलेले आहेत. भाविन वाघ 9 चेंडूत 35 धाब्याचं योगदान देतोय. 5 षटकार 1 चौकार. दीपक दोरे सध्या स्लो बट स्टेडी आहे, पण त्याला देखील इनिंग एक्सलेशन करावं लागेल. फुल टॉस हवं तसं टायमिंग करू शकले नाही. झेलची संधी बनली आहे आणि अखेर आता त्या संधीचा स्वीकार तर केलाय, मात्र पंचांकडे मागणी केली आहे ती बॅटिंग करणाऱ्या टीमनं वेस्ट ऑफ बाईटसाठी DRSची. बिमर चेकसाठी मात्र आता तिसऱ्या पंचांना इन्व्हाइट केलेलं आहे. थर्ड अंपायरच्या भूमिकेत आपल्या समेत योगराज बुटेरे सर उपस्थित आहेत. डीप होणारा बॉल रिव्ह्यू गमावलाय RL11 जर्मन वाघाची वाडीनं आणि त्याचबरोबर गमावलाय तो फलंदाज तिसरा. माघारी परत आहे दीपक दोरे 41ला तिसरा हादरा. नवीन बॅटर करण आता दाखल होतोय स्ट्रायकर एंडला. रिप्ले सध्या आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. डीप होणारा फुल टॉस होता, हवं तसं टायमिंग करता आला नाही दीपकला. मिड ऑफला कमलेश कापडेनं चांगला झेल संपादित केला. .41 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. 41 धावा सध्या स्कोरबोर्डवर. फलंदाज बाद झाले 3. 14 चेंडू. अजूनही आवश्यकता 37 धावायची. 14 बॉल 37. फुल टॉस. बॅटचे आउटर एज. शॉर्ट बॅकफुट पॉइंटला बॉल ट्रॅव्हल होतोय. एसटी रक्षक मात्र बॅकअपसाठी पोहोचतायत. एक सिंगल धाव रोखता आली नाही. सिंगल धावेसहित करणचं वैयक्तिक खातं खुलं होतं, तर सांघिक धावफलक मात्र पुढे मार्गस्थ होत आहे. RL11 जर्मन वाघाची वाडी क्रिकेट संघाचं 42 ऑन बोर्ड. पंढरीनाथजी भोईर यांचं नुकतं शुभागमन झालं. विनंती या मंचावरती आपले सहर्ष स्वागत आहे. 42 42 स्टील 1 टू गो. 13 बॉल 36 धावा हे समीकरण. भाविन वाघ ज्याचा या रनचेसमध्ये महत्त्वाचा रोल असेल. श्री गणेशही रेडी राहा. कल्पेश अवी नेक्स्ट मॅच करता. राजेशजी ढमणे उपस्थित झालेत, आपले सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर अनिलजी माडसे उपस्थित झालेत, आपले सहर्ष स्वागत. हळूहळू आता दर्दी क्रीडा रसिकांची गर्दी छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरती वाढू लागलेली आहे. त्या सर्वांचं स्वागत आहे. किसनजी बांगर देखील उपस्थित झालेत, त्यांचंही स्वागत. विनंती या मंचावरती. तिसऱ्या षटकाची सांगता झाली. डॉट बॉल एंड ऑफ थर्ड ओव्हर. 3 षटकात बनल्या गेल्या. त्यात 14.00 धाव्याच्या धावगतीने एकंदरीत धावा 42 आणि आता विजयाचं समीकरण 12 चेंडू. अजून आवश्यकता ती 36 धाव्याची. रिंग्स ब्रेक सध्या आपण कव्हर करतोय. 3 षटकं बरोबर 15 मिनिटात टाकलेली आहेत. मात्र चौथ्या षटकासाठी जास्त वेळ नकोय. स्वर्गीय गीतेश दादा प्रतिष्ठान जगदंब सासने. स्कोर 42 42. करण सोबत देतोय बाबींची. बाबींना आतापर्यंत या डावात एकतर्फी किल्ला लढवलेला आहे. चैतन्य गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. 12 चेंडू 36 धावा हे समीकरण. 18.00 धाब्याची धावगती प्रति 2 षटकांच्या पाठीमागे आता मेंटेन करावे लागेल. 78 धाब्याचा मोठ्या लक्ष्याचा पाठलाग सुरू आहे. त्याला जास्त वेळ खर्च होतोय. बरोबर 16 मिनिटं आतापर्यंत वापरात आणलेले. 4 मिनिटाच्या आत हे षटक टाकणं बंधनकारक बनलेलं आहे. चैतन्य यापूर्वी पहिल्या सामन्यात फील्ड प्लेसमेंटची पेनल्टी आपण दिली होती टीम जय बजरंग कोलठणला. सो या सूचनेकडे लक्ष असू द्या. 12-36 बॉलर तयार होतोय. चैतन्य स्ट्रायकर आपण बघत आहोत करणला आणि त्याची सोबत देतो नॉन स्ट्रायकर भाविन. पहिला बॉल दिशा दिली. फुल टॉस होता, फक्त गाईड केला बॅकवर्ड पॉइंटला. एक सिंगल स्ट्रायकर रोटेट स्ट्रायकर आपण बघत आहोत इन्फॉर्म बॅटर भाविनला आणि या सिंगल धावेसहित मात्र
सध्या एकूण धाबासंख्या धावफलकावरती अंकित झाली आहे ती 43 ऑन बोर्ड. 43 धाबा सध्या स्कोरबोर्डवर. 11 बॉल आता मॅचमध्ये बाकी आहेत आणि 11 बॉलमध्ये विजयासाठी 35 धाब्याची आवश्यकता. चला बॅटर्सलाही सूचना आहे, प्रत्येक बॉलवरती आपण एकही देऊ नका कारण टाइम काउंटर ऑलरेडी सुरू आहे. 11 बॉल 35. भाविन वाघ ऑन स्ट्राईक. यावेळेला ऑफस्टॉमच्या बाहेर चांगला फुल लेंथ पण गाईडलाईनला बीट करत असताना बॉल निघालाय. तेच सांगतायत पंच. एक एक्स्ट्रा रन आता मिळताना दिसेल, अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेसहित मात्र सध्या स्कोरबोर्डवर धावासंख्या अंकित झाली आहे ती इन डबल डिजिट डबल फिगर 44. 44 धावा याचबरोबर स्कोरबोर्डवर आता विजयाचं समीकरण मॅचमध्ये. 11 बॉल अजूनही 34 धावेची आवश्यकता. 11 चेंडूत 34 धावा आहे समीकरण. या बॉलीला फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला समोर मिड ऑफ आतमध्ये. बॉल त्याच्या बाजूनं निघून चाललाय. सेकंडचा कॉल थ्रू थोडा लेझी आला. त्याचा फायदा दोनही फलंदाजांनी घेतलेला आहे. भाविनकडे जितके जास्त स्ट्राईक मात्र तितकं पारड्या सामन्यात RI11 जर्मन वाघाची वाडीचं जड होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. या 2 धावा आणि 2 धावे सहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 46-46. आता विजयाचं समीकरण 10 बॉल 32. फुलटॉस अक्रॉस द बॅट. आडव्या बॅटनं खेचलाय पण फटका फसलाय. बॉल हवेत. फिल्डर उपस्थित आणि अखेर सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल पकडलाय आणि जल्लोष सुरू झालाय. तो स्वर्गीय गीतेश दादा प्रतिष्ठान जगदंब सासनेचा. भाविन वाघ नावाचं वादळ जे यापूर्वी घोंगावत होतं ते वादळ आता शमवलंय गोलंदाज चैतन्यानं. फलंदाज बाद. मॅचची प्राइज विकेट. मोठा झटका, मोठा हादरा आता बसतोय RI11 जर्मन वाघाची वाडी क्रिकेट संघाला. भाविन वाघ बॅक टू द पवेलियन. महत्वाची विकेट आलेली आहे. सुटकेचा मोकळा श्वास सध्या सोडलाय स्वर्गीय गीतेश दादा प्रतिष्ठान जगदंब सासनेच्या पाठीराख्यांनी समर्थकांनी. नवीन बॅटर नवनाथ आता बॅटिंगसाठी दाखल होते. स्कोर सध्या 46-46. 46 ला मात्र चौथा मोठा आदरा बसलेला आहे. ज्या फलंदाजांना आतापर्यंत विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या त्या फलंदाज मात्र बाद होतोय. भाविन वाघ याचं 12 चेंडूत 37 धाब्याचं योगदान. मॅरेथॉन इनिंग त्यानं जरूर साकारली मात्र विजय आता अजूनही दूर आहे. 9 चेंडू 32 धावा हे समीकरण आहे मॅच मध्ये. नवीन बॅटर नवनाथ सध्या खेळतो स्ट्रायकर एंडला. चला वेळ जास्त होतोय, थोडं स्पीडअप अपेक्षित आहे टीम सासने. राऊंड विकेटनं आणखीन एक चांगला बॉल विथ द अँगल निघाला थेट एसटी रक्षकाच्या दिशेनं. जशी विकेट कॅरी झाली तसा कॉन्फिडन्स गोलंदाजाचा दुणवलाय पण आता वाईटसाठी रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. बॉलर डेंजर झोनमध्ये आला त्याच कारणासह अंपायर्सला फ्रंट व्ह्यू क्लिअर झाला नाही. त्याच कारणासह आता TV अंपायरची मदत मात्र घेण्यात आलेली आहे. फेअर बॉल इट इज विथ द अँगल. बॉल हरकत करत निघाला तो एसटी रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉलची मात्र सांगता होताना दिसेल. 8 बॉल आता 32 धाब्याची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग अँड रेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. प्रत्येक बॉलवरती आता चौकार गरजेचा बनलेला आहे RI11 जर्मन वाघाची वाडी क्रिकेट संघाकरता. फुलटॉस. अंपायर सिग्नल वेस्ट ऑफ बाईट. बीमर जेल तर संपादित झाला होता परंतु बीमर +1 या एक्स्ट्रा 2 धावात ऍड होताना दिसतील. अबोव वेस्ट टाईट त्याच कारणासह आता नो बॉलचा कॉल करण्यात आलेला आहे. अतिरिक्त 2 धावा आणि आता रिव्ह्यूची मागणी केली ती बॉलिंग करणाऱ्या टीमनं. ऑनफिल्ड अंपायरच्या डिसिजनला पुन्हा एकदा चॅलेंज केलेलं आहे.
या सामन्यात सातत्यानं थर्ड अंपायर योगराज बुटरे सरांचं देखील काम वाढलेलं आहे. क्लिअर बिमर, येस इट इज ओव्हर द वेस्ट. दोन्ही टीमनं आता DRS गमावलाय. नो +1 एक्स्ट्रा 2 धावा ऍड होतील. नेक्स्ट बॉल फ्रीट आणि एक्स्ट्रा 2 धावेसहित सध्या धावा आपण बघत आहोत त्या 48 धावा सध्या स्कोर बोर्डवर. फ्रीट बॉल बॅटची कडे घेत निघाला. शॉर्ट बॅनला फिल्डर आले तर रनआउटचा चान्स. नॉन स्ट्रायकर एंडला मात्र वेळीच फलंदाज रिटर्न क्रीज मध्ये परतले की नाही त्यासाठी पुन्हा एकदा टीव्ही अंपायरची मदत आता घेतलेली आहे. थर्ड अंपायरचं कामकाज मात्र या मॅच मध्ये वाढलेलं आहे. नॉन स्ट्रायकर एंडला रनआउटचा चान्स बनला होता मात्र वेलीस फलंदाज इनलाईन पोचले की नाही त्यासाठी टीव्ही अंपायरची मदत आता घेण्यात आलेली आहे विथ द हेल्प ऑफ टेलिकास्ट टीम. येस इट इज नॉट आउट. बॅट्समन इज सेफ. आपण क्लिअर व्ह्यू बघत आहोत. फलंदाज सुरक्षित. बावीस मिनिटांचा वेळ घेतलेला जगदंब सासने त्याच कारणास्तव तुम्हाला आता एक एक्स्ट्रा प्लेअर आतमध्ये घ्यावा लागेल आणि शेवटच्या षटकात इक्वेशन 6 बॉल 30. एक एक्स्ट्रा प्लेअर आतमध्ये घ्यावा लागेल. कमलेश कापडी जास्त वेळ तुमच्या टीम कडून खर्च झाला त्याच कारणास्तव ही फील्ड प्लेसमेंटची पेनल्टी आपण दिलेली आहे. तेजसला आता बॉलिंग मार्कवर इन्व्हाइट केलेलं आहे. 6 बॉल 30 धावा हे समीकरण. 6 चेंडू 30 धावा. रनचेस करत असताना आता ट्रॅकर एंडवरती आपण बघत आहोत सध्या बॅटर नवनाथला आणि त्याची सोबत देतोय करण. 4 षटकात 48 बनलेले आहेत. 6 चेंडू 30 धावेची आवश्यकता. पहिला बॉल बॅकफुटवर गेली दिशा दिली मात्र इनफिल्ड मध्ये फिल्डर उपस्थित. एकच धाव. सिंगल पेक्षा जास्त मात्र मिळणार नाही. सिंगल पेक्षा अधिक काही नसेल आणि सध्या स्कोर आपण बघत आहोत 49. धावफलकावरती दुसऱ्या षटकात 27 धावा आल्या होत्या. असं वाटलं होतं मोमेंटम शिफ्ट होईल पण भाविन वाघची विकेट जशी कॅरी झाली या मॅच मध्ये पुन्हा एकदा हवे होत असताना स्वर्गीय गीतेश दादा प्रतिष्ठान जगदंब सासने संघ मिड ऑफला फिल्डर आले. एक सिंगल रोखता आली नाही. सिंगल डबल न काही होणार नाही हे चांगलं ठाऊक आहे स्वर्गीय गीतेश दादा प्रतिष्ठान जगदंब सासनेला. आता विजयाचं समीकरण 3 चेंडू बाकी आहेत आणि 3 चेंडूत आता आवश्यकता ती 27 धावेची. फलक सध्या 51 धावा सध्या स्कोरबोर्डवर. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न पण लाईन खराब आहे. गाईडलाईनच्या बाहेर चेंडू आपण बघत आहोत. एक एक्स्ट्रा धावा आता मिळताना दिसेल आणि एक्स्ट्रा धावेसहित सध्या स्कोरबोर्डवर धावासंख्या आपण बघत आहोत ते 52. 52. 3 चेंडू 26 धावा हे समीकरण. या बलेला देखील लाईन खराब आहे. बॅक टू बॅक सेकंड वाईड. आणखीन एक एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धावेसहित मात्र सध्या स्कोर आपण बघत आहोत 53 धावा. 3 बॉल या मॅच मध्ये आता बाकी आहेत आणि 3 बॉल मध्ये विजयासाठी अजूनही 25 धावेची आवश्यकता. या बलेला हेलिकॉप्टर. फिल्डर पाठमोऱ्या परिस्थितीत पोहोचलेत मिड ऑफचे लॉंग ऑफला. रिले थ्रो केला गेला तोपर्यंत मात्र 2 धावा मिळतील. फटका पाडाजोगा होता मात्र अपेक्षित धावा आल्या नाही. 2 धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 55 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 2 बॉल आणि आता विजया करतात 23 धावेची आवश्यकता. नेक्स्ट मॅच रेडी श्रीगणेशची. यावेळेस बॅटची कडा घेत निघालाय. बॉल डीप मधून फिल्डर उपस्थित झालेत. आणखीन एक सिंगल धाव
आणि जवळ या सामन्यावरती आता शिक्कामोर्तब केला आहे तो स्वर्गीय गीतेश दादा प्रतिष्ठान जगदंब सासनेनं. यावेळेला अपी स्ट्रोक कडम्याला निघालाय बॉल, फिल्डर उपस्थित होते. एकच धाव, याचबरोबर सामना संपलाय आणि या सामन्यात 21 धाब्यानं दमदार विजय. RL11 जनमान वाघाचीवाडी क्रिकेट संघाला परास्त करत असताना स्वर्गीय गीतेश दादा प्रतिष्ठान जगदंब सासनेचं अभिनंदन. जगदंब सासने मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. टफ अँड हार्ड लक आपण देऊया टीम RL11 जनमान वाघाचीवाडीला. चला हँडशेक करा दोन्ही टीम्स आणि तदनंतरच तुम्हाला मैदान सोडायचंय. यानंतर सामनावीर पुरस्कार आपण जाहीर करतोय. ओमकार मॅन ऑफ द